न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नगर शहरातून गायब झाले 30 लाख। एजन्सीच्या नावाखाली मोठा घोटाळा, विमान तिकिटाचं आमिष आणि 30 लाखांची बेपत्ता रक्कम। नवा स्कॅम उघड। अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। सावेडी परिसरातील आचल अगरवाल या 24 वर्षीय उद्योजिकेने थेट तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत खळबळजनक आरोप केले आहेत। ऑगस्ट 2024 मध्ये विमान तिकीट बुक करत असताना अनुज मित्तल नावाच्या ओळखीतील व्यक्तीमार्फत तिची भेट सानपाडा, नवी मुंबई येथे राहणाऱ्या सुशीला जगताप यांच्या रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनीचे प्रतिनिधी राहुल जगताप आणि एंजल जगताप या दाम्पत्याशी झाली। त्यांनी आचलला 15% कमिशनच्या आमिषाने एजन्सी देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि पहिल्या टप्प्यात 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले। 10 सप्टेंबर रोजी येस बँक खात्यातून 2 भागात ही रक्कम ICICI बँकेतील सुशीला जगताप यांच्या खात्यात पाठवण्यात आली। पैसे मिळाल्यानंतर राहुलने 15 दिवसात करारनाम्याचं आश्वासन दिलं, मात्र तो कायम पुढे ढकलला गेला। काही दिवसांनी त्यांनी फोन उचलणंही बंद केलं आणि तक्रारदाराच्या संशयाचं रूपांतर खात्रीत झालं। या तिघांनी मिळून एजन्सी आणि कमिशनच्या आमिषाने तिला विश्वासात घेत थेट 30 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका तिने लावला आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।